संत सावता महाराजांच्या मंदिर कार्यासाठी हातभार लावण्याचे संत महंतांचे आवाहन। नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मागील बाजूस चिंचवण रस्त्यावर दांडाईत मळ्यात बांधण्यात येणाऱ्या नियोजित श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिराचे सोमवारी एकादशीच्या मुहूर्तावर संत महंतांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या सोहळ्याला आमदार विठ्ठलराव लंघे यांची विशेष उपस्थिती होती। संत सावता महाराजांच्या मंदिर निर्माण कार्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन उपस्थित संत महंतांनी यावेळी बोलताना केले। यावेळी झालेल्या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी देवगड दत्त मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मंदिर देवस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य हबप देवीदास महाराज म्हस्के, मध्यमेश्वर मंदिराचे महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज, स्वामी विवेकानंद आश्रमाचे प्रमुख ब्रह्मचारी श्री ज्ञानेश्वरजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहणाद्वारे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले। उपस्थित संत मंडळींचे संयोजन समितीच्या वतीने संत पूजन व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। संत सावता महाराज मंदिर निर्माण समितीचे हबप गणेश महाराज गायकवाड यांनी आलेल्या संत महंतांचे स्वागत केले, तर मार्गदर्शक हबप दत्तात्रय महाराज व्यवहारे यांनी मंदिर कार्यासाठी भाऊसाहेब दांडाईत यांनी सर्वप्रथम 5 गुंठे जमीन दान केल्याने मंदिर निर्माण निर्णय सर्वांनी मिळून घेतला असल्याचे सांगून मंदिर निर्माणासाठी तन मन धनाने सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन केले। यावेळी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी चक्रधर स्वामी मठाचे श्याम मुनीजी महाराज, बाल ब्रह्मचारी बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, गणेश महाराज गायकवाड, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, नारायण महाराज नजन, सचिन महाराज पवार, विठ्ठल महाराज नाईक, रोहिदास महाराज सुसे, ईश्वर महाराज मते, किरण महाराज डिवरे, रामभाऊ जगताप, रामचंद्र खंडाळे, संभाजी पवार, ॲडव्होकेट काकासाहेब गायके, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, इंजिनियर सुनील बाग, करणसिंह घुले, सुभाष कडू पाटील, महेश मापारी, दत्तात्रय गायकवाड, राजेंद्र मापारी, मनोज पारखे, नितीन जगताप यांच्यासह संत सावता महाराज भक्त मंडळाचे युवा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर हबप दत्तात्रय महाराज व्यवहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी साबुदाणा खिचडीचा प्रसाद रूपाने वाटप करण्यात आले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।